मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यासंदर्भातली एक मोठी अपडेट आहे। कथित दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचं मान्य करण्यासाठी दबाव होता, असा जबाब आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआयए कोर्टामध्ये दिलेला आहे। आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करण्यासाठी दबाव आणला गेला, असा खळबळजनक दावा पुरोहित यांनी केलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडनं। सचिन, आपण पाहतोय की लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी एक मोठा दावा केलेला आहे। मुळात मालेगाव बॉम्बस्फोट खटला हे पूर्ण प्रकरण काय आणि पुरोहित यांनी काय नेमका मोठा दावा केला, एक विस्तृत सांगणार? नक्कीच 2008 साली मशिदीच्या आवारात मालेगावात बॉम्बस्फोट झाला होता आणि त्या प्रकरणाचं केस जी आहे ती अद्याप सुरू आहे। या प्रकरणी एक 23 पानी पत्र हे कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एनआयए कोर्टाला लिहिलेलं आहे आणि त्यात अनेक खळबळजनक दावे करण्यात आलेले आहेत। पुरोहित यांनी असा देखील दावा केलेला आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये हिंदुत्ववादी नेते, मग ते आरएसएस असेल, योगी आदित्यनाथ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, यांची नावं घेण्यासाठी त्यांच्यावरती दबाव होता, असं प्रसाद पुरोहित हे म्हणालेले आहेत। एवढंच नव्हे तर एटीएस कडून राजकीय दबावापोटी ही खोटी केस दाखल करण्यात आली, असं देखील पुरोहित म्हणाले आहेत। जवळपास 15 वर्षानंतर त्यांनी हा खुलासा केलेला आहे एनआयए कोर्टामध्ये। आता याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर पुरोहित यांच्या दाव्यानंतर याचे राजकीय पडसाद काय उमटतात हेच खरं पाहावं लागणार आहे।